76व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू करणार राष्ट्राला संबोधित. प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांचं भारतात आगमन. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून औपचारिक स्वागत. भारत आणि इंडोनेशिया दरम्यान द्विपक्षीय संबंधांवर चर्चा. आरोग्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या सहकार्याबद्दल विविध करारांवर स्वाक्षऱ्या. दहशतवादाविरोधातल्या लढाईत भारताला मोठं यश. 26/11च्या मुंबई हल्ल्यातला दोषी तहव्वूर राणा याची प्रत्यार्पण विरोधातली याचिका अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. मतदानाची वाढती टक्केवारी आणि महिलांची भागीदारी. भारतीय समाज आणि देश परिपक्व झाल्याचे संकेत देणारी मतदार दिन कार्यक्रमात राष्ट्रपतींचं प्रतिपादन. मतदार जागृती आणि मतदान विषयक शिक्षणाबद्दल दूरदर्शननं केलेल्या विशेष कार्यक्रमाचा राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव. ज्येष्ठ साहित्यिक निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचं छत्रपती संभाजीनगर इथं वार्धक्यानं निधन. आणि भारत इंग्लंड यांच्यातल्या 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेतला दुसरा T20 क्रिकेट सामना आज चेन्नई इथं. नमस्कार. 4:30च्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संध्याकाळी 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित करतील. संध्याकाळी 7 वाजता हे संबोधन आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर हिंदी आणि इंग्रजीमध्ये थेट प्रसारित केलं जाईल. त्यानंतर दूरदर्शनच्या सर्व प्रादेशिक वाहिन्यांवर प्रादेशिक भाषांमध्ये हे संबोधन प्रसारित केलं जाईल. तर आकाशवाणीवर रात्री 9:30 वाजल्यापासून प्रादेशिक भाषांमध्ये संबोधनाचं प्रसारण केलं जाईल. 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरातल्या शासकीय कार्यालय आणि इमारतींची तिरंगी रंगात सजावट केली जात आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे. देशभरातली पोलीस व्यवस्था अलर्ट मोडवर ठेवण्यात आली आहे. भारत आणि इंडोनेशिया दरम्यान अत्यंत प्राचीन हजारो वर्षांपासूनचे संबंध असून रामायण आणि महाभारताच्या गाथा, बालीजात्रा अशा सांस्कृतिक परंपरा दोन्ही देशांमधल्या दृढ संबंधांचे जिवंत प्रतीक आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारतात आलेले इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय बैठक झाली. त्यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. भारत और इंडोनेशिया के संबंध हजारों वर्ष पुराने हैं. रामायण और महाभारत से प्रेरित गाथाएं और बाली यात्रा हमारे लोगों के बीच अनवरत सांस्कृतिक और ऐतिहासिक संबंधों के जीते जागते प्रमाण है. मुझे खुशी है कि इंडोनेशिया में बोरोबुदुर बौद्ध मंदिर के बाद अब हम प्रम्बानन हिंदू मंदिर के संरक्षण में भी योगदान करेंगे. साथ ही वर्ष 2025 को भारत आसियान ईयर ऑफ टूरिज्म के रूप में मनाया जाएगा. इससे भारत और इंडोनेशिया के बीच सांस्कृतिक आदान प्रदान और पर्यटन को भी बढ़ावा मिलेगा. आजही इंडोनेशिया भारतासाठी महत्त्वाचा भागीदार असून फिनटेक, कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्स आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या डिजिटल सेवा अशा क्षेत्रात परस्पर सहकार्य अधिक सशक्त करण्याचा आम्ही निर्णय घेतला असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. आरोग्य आणि अन्न सुरक्षासारख्या क्षेत्रात भारत इंडोनेशियाला मार्गदर्शन करणार आहे, असंही मोदी म्हणाले. संरक्षण क्षेत्रात सहकार्य अधिक वाढवण्यासाठी आम्ही संरक्षण उत्पादन आणि पुरवठा साखळीत एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याशिवाय सागरी सुरक्षा,
दहशतवाद विरोधी कारवाया आणि कट्टरपंथी चळवळींचा निपात करण्यासाठी सहकार्य करण्यावर भर दिला आहे असं त्यांनी सांगितलं. याच क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये विविध करार झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. और निजी क्षेत्र में जो समझौते हुए हैं उनका हम स्वागत करते हैं. फिनटेक, आर्टिफिशियल इंटेलिजेंस, इंटरनेट ऑफ थिंग्स और डिजिटल पब्लिक इंफ्रास्ट्रक्चर जैसे क्षेत्रों में हमने आपसी सहयोग को और सशक्त करने का निर्णय लिया है. हेल्थ और फूड सिक्योरिटी के सेक्टर में भारत अपने अनुभव जैसे कि मिड डे मील स्कीम और पब्लिक डिस्ट्रीब्यूशन सिस्टम इंडोनेशिया के साथ साझा कर रहा है. हमने तय किया है कि एनर्जी, क्रिटिकल मिनरल्स, साइंस एंड टेक्नोलॉजी, स्पेस और स्टेम एजुकेशन के क्षेत्रों में भी साथ मिलकर काम किया जाएगा. आसियान आणि हिंद प्रशांत क्षेत्रातही इंडोनेशिया भारताचा महत्त्वाचा भागीदार आहे. या संपूर्ण क्षेत्रात शांतता, सुरक्षा, समृद्धी आणि नियम आधारित व्यवस्था निर्माण करण्यासाठी दोन्ही देश वचनबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. इंडोनेशियाच्या ब्रिक्स सदस्यत्वाचंही आम्ही स्वागत करतो आहोत असं सांगत या सर्व क्षेत्रात ग्लोबल साऊथ देशांच्या हितांसह सहकार्य करायला आम्ही कटिबद्ध असल्याचं पंतप्रधान म्हणाले. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत केलं. यावेळी राष्ट्राध्यक्षांना औपचारिक मानवंदनाही देण्यात आली. इंडोनेशियाला एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता आणि पाठिंबा देणारा भारत हा जगातला पहिला देश आहे असं सांगत उद्याच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केल्याबद्दल सुबियांतो यांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांचे आभार मानले. भारताशी जवळचे संबंध आणि भागीदारी प्रस्थापित करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं ते म्हणाले. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांनी राजघाट इथं महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी जाऊन श्रद्धांजली वाहिली. यावेळी राजघाट समितीनं राष्ट्राध्यक्षांना महात्मा गांधी यांच्यावर आधारित काही पुस्तकं आणि प्रतिमा भेट दिली. नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिन सोहळ्यात सहभागी होणारे राष्ट्रीय छात्र सेना म्हणजेच NCCचे छात्र, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि चित्ररथातल्या कलाकारांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल त्यांच्या निवासस्थानी संवाद साधला. स्वर्णिम भारत, वारसा आणि विकास अशी यंदाच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याची मध्यवर्ती संकल्पना आहे. स्वच्छता, महिला सक्षमीकरण, एक भारत श्रेष्ठ भारत आणि यासह विविध विषयांवर चर्चा झाली. मैं एक ही बात कहना चाहूँगी, अगर छत्रपति शिवाजी महाराज ने जैसा स्वराज का निर्माण किया, अगर उसके बाद कोई है तो वो नरेंद्र मोदी जी है. हमें सीखना है, सबसे सीखना है, छत्रपति शिवाजी महाराज से भी सीखना है. यहाँ आपने क्या सीखा बता सकते हैं? सर, यहाँ अगले अलग अलग डायरेक्टरेट के साथ फ्रेंडशिप करना, उनके साथ बातें करना, घुलना मिलना, सब मतलब पूरा इंडिया एक साथ जब आता जैसे है ना, घर में होते होंगे तो एक सब्जी को कभी हाथ नहीं लगाते होंगे, माँ से झगड़ा करते होंगे और यहाँ पर वो सब्जी खाना सीख गए होंगे. ऐसा होगा ना कि भाई क्या ऐसी नई चीज जीवन में आई आपके? हर काइंड ऑफ ना एडजस्टमेंट करना सीखा है. एक जबाबदार नागरिक म्हणून कर्तव्य पार पाडणं हे विकसित भारत साध्य करण्यासाठी महत्त्वाचं असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं.
या संवादादरम्यान पंतप्रधानांनी राष्ट्रीय एकता आणि विविधतेच्या महत्त्वावर भर दिला आणि सर्व सहभागींना एक भारत श्रेष्ठ भारताची भावना बळकट करण्यासाठी विविध राज्यातील लोकांशी संवाद साधण्याचं आवाहन केलं. देशाच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक असणाऱ्या अशा परस्पर संवादातून एकात्मता वाढते यावर त्यांनी प्रकाश टाकला. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री मनसुख मांडविया आणि संरक्षण राज्यमंत्री रक्षा खडसे उपस्थित होत्या. 26/11च्या मुंबई हल्ल्यातला दोषी तहव्वूर राणा याचं अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तहव्वूर राणाचं भारतात प्रत्यार्पण करण्याच्या अमेरिकेच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविरोधात त्यानं केलेली याचिका अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली असून त्याचं भारतात प्रत्यार्पण करण्यात यावं या निर्णयावर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केलं आहे. दहशतवादाविरोधातल्या लढाईत भारतासाठी हे मोठं यश मानलं जात आहे. 2008च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी राणाच्या प्रत्यार्पणाची भारतानं अनेक दिवसांपासून मागणी केली होती. राणावर मुंबईत येऊन रेकी केल्याचा आरोप आहे. यासोबतच त्याच्यावर लष्कर आणि ISIसाठी काम केल्याचाही आरोप आहे. त्यानं या हल्ल्याचा सूत्रधार डेव्हिड कोलमन हेडली याची मदत केली होती. तहव्वूर राणा हा पाकिस्तानी वंशाचा कॅनडियन नागरिक आहे. तहव्वूर राणा सध्या अमेरिकेत लॉस एंजेलिस इथं डिटेन्शन सेंटरच्या कोठडीत आहे. राणाचं भारतात प्रत्यार्पण झाल्यास त्याच्याकडून मुंबई हल्ल्यातल्या पाकिस्तानच्या सहभागासह इतर गोपनीय माहिती मिळू शकेल अशी अपेक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तहव्वूर राणा को यहाँ पर एक्स्ट्राडिट किया जा रहा है. अब इसके बाद जो इस इन्वेस्टिगेशन को एक तरह से भारत में और आगे किया जाएगा और पूरा खुलासा होगा कि 26/11 की जो एक तरह से कॉन्स्पिरेसी थी पाकिस्तानी डीप स्टेट ने जो की थी उसके और भी तार जो है कहाँ जुड़ते हैं. पाकिस्तान एस्टैब्लिशमेंट में जुड़ते हैं, ISI के साथ जुड़ते हैं. ये सब चीज़ें जो अब उसमें हो सकता है कि इन्वेस्टिगेशन जो इंटरोगेशन हमारे यहाँ होगी उससे और हमें पूरी तस्वीर सामने नजर आएगी. हम भूलते नहीं हैं, हमारा दृढ़ निश्चय है, आतंकवाद के प्रति हमारी पूरी लड़ाई है. तो ये ग्लोबल मैसेज जाता है और जो डेटरेंस के रूप में एक तरह से आता है कि जो अगर कोई चाहे भी भारत में आतंक फैलाना उनके लिए एक डेटरेंट है और एक बहुत बड़ा मैसेज है. जहां तक मुझे लगता है कि भारत के लिए एक अच्छा ये यूएस गवर्नमेंट ने कदम उठाया है और ये हमारी भारत सरकार की कूटनीति ही बहुत यशस्वी हुई है मैं मानता हूं, जिसके कारण तहव्वूर राणा को अभी बचना बहुत मुश्किल है. मैं ये भी मानता हूं कि तहव्वूर राणा को एक्स्ट्राडिट करने के बाद ऐसे कुछ संगीन राज खुलने वाले हैं जिसके आधार पर पाकिस्तान की आर्मी के अधिकारी और पाकिस्तान में किस तरह से साजिश हुई थी 26/11 की और किन लोगों ने इसको अंजाम देने के लिए क्या क्या मदद की, इसके बहुत बारे में बहुत जानकारी मिल सकती है. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. सर तुमचे KYC अपडेट करायचे नाहीतर अकाउंट आणि ATM कार्ड ब्लॉक होतील. सावधान सावधान. 2.5 कोटीचं बक्षीस मला. लक्षात ठेवा, अनोळखी कॉल्स, बनावट ईमेल्स, लिंक्स आणि फसव्या ऍप्सने तुमचा पिन, OTP, पासवर्ड कधीही कोणाबरोबर शेअर करू नका. तुम्ही राहाल सावधान तर नाही होणार नुकसान. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा. देशभरात आज 15वा मतदार दिन साजरा केला जात आहे. यानिमित्त आज नवी दिल्लीत आयोजित मुख्य कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सहभागी झाल्या होत्या. राष्ट्रीय मतदार दिवस लोकशाहीतला एक महत्त्वाचा उत्सव आहे असं राष्ट्रपती म्हणाल्या. गेल्या 3 लोकसभा निवडणुकीत सातत्यानं 66% अधिक मतदान झाल्याबद्दल राष्ट्रपतींनी निवडणूक आयोग आणि मतदारांचं अभिनंदन केलं. निवडणुकांमध्ये महिलांचा वाढता सहभाग समाज आणि देश विकसित होत असल्याचे संकेत देणार आहे असं राष्ट्रपती म्हणाल्या.
समावेशी लोकतंत्र की प्रभावशाली झलक चुनाव में देखने को मिलती है। पिछले 3 लोकसभा चुनाव में लगातार 66% से अधिक मतदान के लिए मैं निर्वाचन आयोग और मतदाताओं को बहुत बहुत बधाई देती हूँ। इन चुनाव में महिलाओं की बढ़ती हुई भागीदारी हमारे समाज और देश के समग्र विकास का महत्वपूर्ण संकेत है। मुझे ये जानकर बहुत प्रसन्नता हुई है कि निर्वाचन आयोग ने 85 वर्ष से अधिक आयु के वयोवृद्ध मतदाताओं, दिव्यांग मतदाताओं तथा सुदूर क्षेत्र में बसे जनजातीय मतदाताओं के लिए मतदान प्रक्रिया को सुगम बनाने हेतु विशेष प्रयास किए हैं। इस प्रकार निर्वाचन आयोग ने समावेशी और संवेदनशील चुनाव प्रबंधन का अच्छा उदाहरण प्रस्तुत किया है। भारतीय लोकशाही सर्वात प्राचीन लोकशाही अर्थव्यवस्था असण्यासोबतच सर्वात विशाल, वैविध्यपूर्ण, युवा आणि सर्वसमावेशक लोकशाही असल्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे, असं त्या म्हणाल्या. निवडणूक आयोगानं आपल्या गणराज्याची सेवा करण्याची 75 वर्ष पूर्ण केली आहेत. या काळात आयोगानं 18 लोकसभा निवडणुका आणि 400पेक्षा अधिक विधानसभा निवडणुका यशस्वीपणे पार पाडल्या, असं राष्ट्रपती म्हणाल्या. मतदार दिनानिमित्त आज सर्वत्र मतदार जनजागृती फेऱ्यांसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या स्थापना दिनानिमित्त दरवर्षी 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस देशभरात साजरा केला जातो. नथिंग लाईट वोटिंग, आय वोंट फॉर शुअर ही या वर्षाच्या मतदार दिनाची संकल्पना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना मतदार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रीय मतदार दिवस हा आपली चैतन्यशील लोकशाही साजरी करणारा तसंच प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सक्षम बनवणारा आहे. हा दिवस राष्ट्राचं भविष्य घडवण्यात सहभागाचं महत्त्व अधोरेखित करतो, असं सांगत यामध्ये निवडणूक आयोगानं राबवलेल्या भूमिकेचं पंतप्रधानांनी कौतुक केलं आहे. 15व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदार जनजागृती आणि निवडणुकीशी संबंधित सर्वोत्तम वार्तांकन करणाऱ्या प्रसारमाध्यमांना विशेष पुरस्कारानं राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवण्यात आलं. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमारही उपस्थित होते. दूरदर्शनलाही निवडणूक विषयक वार्तांकनाचा पुरस्कार देण्यात आला. मतदार जनजागृती आणि शिक्षणासाठी दूरदर्शननं केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमासाठी हा पुरस्कार देण्यात आला. किया जाता है। दूरदर्शन को पुरस्कार ग्रहण कर रही हैं मिस कंचन प्रसाद, डायरेक्टर जनरल दूरदर्शन। कैंपेन चुनाव का पर्व देश का गर्व के लिए सम्मानित किया जाता है थ्रू various content including songs, short films, celebrity messages, discussions in local languages. Enthusiasm for voting was fostered. लोकशाहीत मतदारांचा विश्वास आणि पारदर्शकता या नाण्याच्या 2 बाजू असून त्यावर कधीही तडजोड होणार नाही, असं सांगत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मतदारांना अधिकाधिक मतदान करण्याचं आवाहन केलं. निवडणूक आयोगाच्या 75व्या स्थापना दिनाच्या आणि मतदान दिनाच्या पूर्वसंध्येला मतदारांना दिलेल्या संदेशात ते बोलत होते. गेल्या काही निवडणुकांमध्ये मतदारांनी दाखवलेल्या सक्रिय सहकार्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली. लोकतंत्र हम सबका है, यह हमारी साझी विरासत है जिस पर हर भारतीय मतदाता को गर्व है. पिछले 7 दशकों से हमने मिलकर भारत की लोकतांत्रिक प्रक्रिया को मजबूती से संजोए रखा है. हमारे लिए आपका ट्रस्ट और ट्रांसपेरेंसी सिक्के के वो 2 पहलू हैं जिन्हें हम कभी कंप्रोमाइज नहीं होने देंगे. 15व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त कोल्हापुरात आज दसरा चौकात आणि शहाजी छत्रपती महाविद्यालयाच्या प्रांगणात पथनाट्य सादर करण्यात आलं. एका सक्षम राष्ट्रासाठी मतदान का आणि किती आवश्यक आहे हे या पथनाट्यातून शिक्षकांनी दाखवून दिलं. महापालिकेच्या शाळा, समग्र शिक्षा अभियान आणि खाजगी प्राथमिक शाळेतल्या शिक्षकांनी एकत्र येऊन हे पथनाट्य तयार केलं होतं. या कार्यक्रमाला प्रख्यात साहित्यिक डॉक्टर राजन गवस आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
संविधान दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज पुण्यात संविधान सन्मान दौडचं आयोजन करण्यात आलं होतं. या अर्ध मॅरेथॉनमध्ये 8,000 पुणेकरांसह 40 देशातले विद्यार्थी सहभागी झाले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या खाशाबा जाधव क्रीडा संकुलात कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी आणि बार्टीचे महासंचालक सुनील वारे, मुख्य आयोजन परशुराम वाडेकर यांच्या हस्ते दौडचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचं वाचनही करण्यात आलं. स्पर्धेतल्या विजेत्यांना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. संविधानानं आम्हाला अंधारातून प्रकाशात आणल्याचं आठवले यावेळी म्हणाले. मराठा समाजाबाबतची महायुतीची भूमिका कायम असून मराठा समाजासाठी महायुतीनं सुरू केलेल्या योजना पुढेही सुरू राहतील असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. त्यांनी आज कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सरकारनं मराठा समाजाला दिलेलं आरक्षण तत्कालीन महाविकास आघाडीच्या सरकारला टिकवता आलं नाही. मागील महायुतीच्या कार्यकाळात सरकारनं दिलेल्या 10% आरक्षणाच्या विरोधातही विरोधकांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे असं ते म्हणाले. मराठा समाजाची प्रगती आणि उत्कर्ष साधताना सरकारनं कोणत्याही इतर समाजावर अन्याय होऊ दिला नाही असंही शिंदे यांनी म्हटलं आहे. मराठा समाजाच्या बाबतीमध्ये सरकारची भूमिका अगदी पहिल्या दिवसापासून जी होती आजही आहे, उद्याही आहे. महायुतीच्या काळामध्ये मराठा समाजासाठी एवढ्या योजना आम्ही सुरू केल्या. मराठा समाजासाठी 10% आरक्षण ओबीसी किंवा अन्य कुठल्याही समाजाचं कमी न करता दिलं. विशेष अधिवेशन घेऊन दिलं. आणि देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा देखील त्यावेळेस त्यांनी निर्णय घेतला होता. मी मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी, अजितदादा, आम्ही सर्वांनी मिळून 10% आरक्षण मराठा समाजाला देण्याचा निर्णय घेतला. आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही दिलेलं आरक्षण महाविकास आघाडी टिकवू शकली नाही, हे त्यांचं दुर्दैव आहे. आणि म्हणून आम्ही मराठा समाजाच्या बरोबर आहोत. महाराष्ट्र उद्योगस्नेही राज्य बनत असल्यामुळं राज्यात इतर राज्यांपेक्षा जास्त गुंतवणूक येत आहे. पण विरोधकांना फक्त राजकारण करायचं आहे असं म्हणत विरोधकांना टीकेनं नाही तर कामानं उत्तर देऊ असं त्यांनी म्हटलं. यावेळी पात्र लाडक्या बहिणींच्या योजना कायम सुरू राहतील, त्यात खंड पडणार नाही असंही शिंदे यांनी स्पष्ट केलं. केंद्रीय गृहमंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नेते अमित शहा यांनी आज दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीचं भाजपाचं 3रं संकल्पपत्र प्रसिद्ध केलं. सत्तेवर आल्यास भाजपा काय काम करेल याची यादी या संकल्पपत्रात आहे. भाजपानं आजवर निवडणुकीत जी आश्वासनं दिली ती सर्व पूर्ण केली आहेत. आम्ही कधीही खोटी आश्वासनं देत नाही असं अमित शहा यावेळी म्हणाले. आपल्या भाषणात त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर बोचरी टीका केली. आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर. जिल्हा झटपट. कोल्हापुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महालक्ष्मी अंबाबाईचं दर्शन घेतलं. संस्थानाकडून करण्यात आला सत्कार. धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलं श्री तुळजाभवानी मातेचं दर्शन. धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्याची ही केली सुरुवात. कोल्हापुरात मूर्तीच्या संवर्धनानंतर लाखो भाविकांचं आराध्य दैवत श्री ज्योतिबाचं दर्शन पुन्हा सुरू. राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या उद्यानविद्या विभागातील चिक्कू विक्रीतून विद्यापीठाला 40 लाखांचा महसूल प्राप्त. चिक्कूपासून मिळणाऱ्या महसुलात यावर्षी 23% वाढ. शेतकऱ्यांना लुटणाऱ्या औषध विक्री संदर्भातील घोटाळ्याची सांगली जिल्हा प्रशासनानं घेतली गंभीर दखल. 29 कृषी केंद्रांवर निलंबनाची कारवाई. 8 केंद्रांना कायमचं टाळं. वाशिम जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं 1 फेब्रुवारीला जिल्ह्यातील सुशिक्षित तरुणांसाठी उमंग नोकरी मेळाव्याचं आयोजन. आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर तिरंग्याची विद्युत रोषणाई. पालघरकरांच्या ठरतंय आकर्षणाचं केंद्र. ज्येष्ठ साहित्यिक आणि निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचं आज छत्रपती संभाजीनगर इथं निधन झालं. ते 88 वर्षांचे होते. त्यांची
अनंत भालेराव काळ आणि कर्तृत्व, कर्मयोगी संन्यासी, कहाणी हैदराबाद लढ्याची, कायदा आणि माणूस, विधिमंडळ आणि न्यायसंस्था आदी पुस्तकं प्रसिद्ध आहेत. वर्धा इथं झालेल्या 96व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनासह विविध साहित्य संमेलनांची अध्यक्षपदं त्यांनी भूषवली होती. 1999 साली न्यायाधीश म्हणून निवृत्त झाल्यानंतर ते साहित्य क्षेत्रात अखेरपर्यंत सक्रिय राहिले. त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी छत्रपती संभाजीनगर इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. काश्मीर खोऱ्यातल्या माता वैष्णोदेवी रेल्वे स्थानक ते बडगामपर्यंतच्या टप्प्यात आज वंदे भारत एक्सप्रेस गाडीची चाचणी यशस्वीपणे घेण्यात आली. भारताच्या पहिल्या केबलवरच्या रेल्वे पुलावरून तसंच जगातल्या सर्वात उंच अशा चिनाब नदीवरच्या रेल्वे पुलावरून वंदे भारतची चाचणी घेण्यात आली. या चाचणीनंतर काश्मीर खोऱ्यात पहिली वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असून जम्मू काश्मीरमधली ही तिसरी वंदे भारत गाडी असेल. अत्यंत कमी तापमानात कार्यरत राहू शकेल अशा रीतीनं या गाडीची संरचना करण्यात आली आहे. उधमपूर, श्रीनगर, बारामुल्ला या रेल्वे मार्गावर ही रेल्वे गाडी धावणार आहे अशी माहिती उत्तर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. काश्मीर खोऱ्याला देशाच्या रेल्वे जाळ्याशी जोडण्यासाठी ही गाडी महत्त्वाची ठरेल. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या बेलारूसच्या आयर्ना सबालेंकाचा पराभव करत अमेरिकेच्या मॅडसिन कीजनं ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचं महिला एकेरीचं विजेतेपद पटकावत आपल्या कारकिर्दीतलं पहिलं ग्रँड स्लॅम जिंकलं आहे. आज झालेल्या महिलांच्या अंतिम फेरीच्या लढतीत मॅडिसननं सबालेंकाचा 3-6, 6-2, 7-5 असा पराभव केला. जागतिक क्रमवारीत मॅडिसन 19व्या स्थानी आहे. पुरुष एकेरीत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाचा अलेक्झांडर झ्वेरेव आणि इटलीच्या यानिक सिनर यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उद्या त्यांची लढत होणार आहे. भारत आणि इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज चेन्नईमध्ये होणार आहे. चेन्नईमध्ये M.A. चिदंबरम क्रिकेट स्टेडियमवरती संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा. 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू करणार राष्ट्राला संबोधित. प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांचं भारतात आगमन. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून औपचारिक स्वागत. भारत आणि इंडोनेशिया दरम्यान द्विपक्षीय संबंधांवर चर्चा. आरोग्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या सहकार्याबद्दल विविध करारांवर स्वाक्षऱ्या. दहशतवादाविरोधातल्या लढाईत भारताला मोठं यश. 26/11च्या मुंबई हल्ल्यातला दोषी तहव्वूर राणा याची प्रत्यार्पण विरोधातली याचिका अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. मतदानाची वाढती टक्केवारी आणि महिलांची भागीदारी भारतीय समाज आणि देश परिपक्व झाल्याचे संकेत देणारी मतदार दिन कार्यक्रमात राष्ट्रपतींचं प्रतिपादन. मतदार जागृती आणि मतदान विषयक शिक्षणाबद्दल दूरदर्शननं केलेल्या विशेष कार्यक्रमाचा राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव. ज्येष्ठ साहित्यिक निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचं छत्रपती संभाजीनगर इथं वार्धक्यानं निधन. जागतिक क्रमवारीत पहिल्या असलेल्या आयर्ना सबलेंकाला पराभूत करत अमेरिकेच्या मॅडिसन कीजनं पहिल्यांदाच जिंकला ऑस्ट्रेलियन ओपनचा खिताब. आणि भारत इंग्लंड यांच्यातल्या 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज चेन्नई इथं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज राष्ट्रपती संध्याकाळी 7 वाजता देशबांधवांना संबोधित करणार आहेत. राष्ट्रपतींच्या हिंदी आणि इंग्रजी संबोधनानंतर त्यांचा भाषणाचा मराठी अनुवाद संध्याकाळी 7:30 वाजता सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित केला जाईल. त्यामुळे आज संध्याकाळचं बातमीपत्र 7 ऐवजी 6:30 वाजता प्रसारित होईल. तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी 6:30 वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.